नमस्कार, मी आशिष. VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत. स्वातंत्र्याला 70 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सर्वप्रथम VCN न्यूजच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात जिल्हा स्टेडियमसह शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये, शाळा व कॉलेजेसमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बघूयात शहरातील या कार्यक्रमांची एक झलक. भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष पूर्ण झाले असून 15 ऑगस्ट 2017ला संपूर्ण भारत 71व्या वर्षात पदार्पण करतोय. याचा आनंद करोडो भारतीय साजरा करतायत. देशात तसेच अमरावती शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं. अमरावती विभागीय कार्यालयात अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला असून जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, अमरावती जिल्हा कारागृह, अमरावती महानगरपालिका तसेच शहरातील अनेक शाळा व कॉलेजमध्ये ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा केला गेलाय. त्याचबरोबर बिशप प्री प्रायमरी स्कूल येथे स्वतंत्रता दिवस संपन्न झालाय. सिस्टर लिडिया होरिग्लॉस कॉन्व्हेंट यांच्या प्रमुख उपस्थितीत पार्षद आशिष गावंडे, SRPF वडाळी यांची उपस्थिती बघायला मिळाली. यावेळी लहान मुलांनी विविध कार्यक्रम सादर केले असून संस्थेच्या वतीनं प्राचार्य P. डायस, लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी सचिव नरेंद्र गुलदेवकर त्याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थित होते. VCN न्यूजचे प्रतिनिधी प्रवीण जोलेकर व शफीक अहमद यांची खास रिपोर्ट. श्रीमती जी बैठी थी मौन, श्रीमती जी बैठी थी मौन तो बेटे ने पूछा जान है कौन। श्रीमती जी बैठी थी मौन, बेटे ने पूछा जान है कौन। वे बोली जान से ही इस बदन की शान है। बेटे जान है तो जान, बेटे जान है तो जान है। बेटा बोला माँ तुम मुझे उल्लू बना रही हो। पिताजी कल खिड़की से झांक कर कह रहे थे मेरी जान कहाँ जा रही हो। सुनने रहे बाकी लोग। देश मेरे मेरी जान है तू। देश मेरे मेरी जान है तू। देश मेरे मेरी शान है तू। देश मेरे मेरी शान है तू। मिटाने से नहीं मिटते, डराने से नहीं डरते। वतन के नाम पे वतन के नाम पे हम सर कटाने से नहीं डरते। मिटाने से नहीं मिटते। देश मेरे मेरी जान है तू। देश मेरे मेरी जान है तू। देश मेरे मेरी शान है तू। देश मेरे मेरी शान है तू।
राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे। राष्ट्रीय सलाम सलामी। हजारों ख्वाब रोशन गए सुलगती सी निगाहों में, सुलगती सी निगाहों में। कफन हम बांध के निकले हैं आजादी की राहों में, कफन हम बांध के निकले हैं आजादी की राहों में। निशाने पे जो रहते हैं निशाने से नहीं डरते। देश मेरे मेरी जान है तू। देश मेरे मेरी शान है तू। देश मेरे मेरी शान है तू। मिटाने से नहीं मिटते, डराने से नहीं डरते। वतन के नाम पे वतन के नाम पे हम सर कटाने से नहीं डरते। देश मेरे मेरी जान है तू। देश मेरे मेरी जान है तू। देश मेरे मेरी शान है तू। देश मेरे मेरी शान है तू। देश मेरे मेरी जान है तू। देश मेरे मेरी जान है तू। स्वातंत्र्य दिनाच्या 17व्या वर्धापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. मला आज अत्यंत आनंद होत आहे ज्या हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि असीम त्यागातून हा देश स्वतंत्र झाला त्या सर्व शहीदांना थोर विभूतींना मी अभिवादन करतो. मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सक्षम नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे विविध प्रश्न सोडवले गेले आहेत. देशातील आजपर्यंत सर्वात मोठी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान्य योजनेद्वारे महाराष्ट्र शासनाने सर्वात मोठा 34,000 कोटी रुपयाचा कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यात 36,000 शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याची मदत होणार आहे. खरीपासाठी शेतकऱ्यांना 10,000 रुपयाची तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना 12 तास वीज मिळण्यासाठी सरकार सोलर स्पीडरची योजना सुरू करत आहे. गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार या योजनेच्या अंतर्गत जवळपास 44,000 तलावांचा काळ काढून सिंचनाची व्यवस्था निर्माण होत आहे. राज्यात 43 खासगी बसेस सुरू करण्यात आल्या असून फळे आणि भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. राज्यात 45 निर्णय सुविधा केंद्र, शेतकरी उत्पादक कंपन्या, 72 आठवडी बाजार सुरू करण्यात आले आहेत. जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत तुरीचे मोठे उत्पादन झाले. जवळपास 15 वर्षांमध्ये सर्वात अधिक तूर खरेदी करण्यात आलेली आहे. जलशिवारच्या योजनेअंतर्गत जिल्ह्यात 506 गावांमध्ये 224 कोटी रुपये खर्च करून शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन करण्यात आलेलं आहे. जिल्ह्यात 16 सप्टेंबर सबस्टेशन उभारण्यात आले असून 21,062 नवीन कृषी पंपाची जोडणी करण्यात आली आहे. हे फार मोठं आव्हान या 3 वर्षांमध्ये आपण स्वीकारलेलं आहे. आणि जवळपास 2100 ठिकाणी नवीन डीपी बसवण्यात आलेले आहेत. मेळघाटामध्ये काही गावांमध्ये वीज पोहोचलेली नव्हती. आपण 12 गावांमध्ये सोलर सबस्टेशनचा पुरवठा करून वीज पुरवठे करत आहे. सत्यमेव जयते वॉटर कपच्या स्पर्धेमध्ये अमरावती जिल्हा अग्रेसर आहे. सर्वांना घरे देण्याकरता प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अमरावती येथे टेक्स्टाईल पार्क मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळत आहे. जिल्ह्यात रुणोचन, शेनगाव, नागरवाडी, अंबला, कोंढण्यपूर, मोजरी या ठिकाणी जवळपास 230 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.
पालकमंत्री पानंद रस्ते विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे पानंद रस्ते, शेतरस्ते अतिक्रमित करून मुक्त करण्याचा विकसित कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. पालकमंत्री अधिकारी कर्मचारी दत्तक योजना जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे. गरीब विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाकरता मदत करण्यात येत आहे. जिल्ह्यात 7/12 संगणित करण्याचा अग्रेसर असून जवळपास 324 गावांमध्ये 7/12 संगणित करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. आजपासून संगणित करायचं 7/12 वाटपाचे काम सुद्धा सुरू झालेले आहे. या उपक्रमामध्ये महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष उल्लेखनीय काम आहे. अचलपूरचे एसडीओ श्री व्यंकट राठोड, तहसीलदार श्री निर्भय जैन, चांदूर बाजारच्या तहसीलदार शिल्पा बोबडे, तसेच काही नायब तहसीलदार मंडळी सुद्धा, तहसीलदार सुद्धा, तलाठी सुद्धा गौरवस्पद काम करण्याचं त्यांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. यावर्षी 29-30 ऑगस्टला जवळपास 2 दिवसाचे महाअवयदानाचे अभियान आपण राबवत आहे. या सर्व अभियानामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं मी आपल्याला हे विनंती करतो. आपण मी परत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. राष्ट्रीय ध्वज को सलामी देगी. राष्ट्रीय सलाम सलामी शस्त्र. अंबर हेठा तरती वसदी, एथे हर रुत हसदी हो. किन्ना सोना देश है मेरा, देश है मेरा, देश है मेरा. किन्ना सोना देश है मेरा, देश है मेरा, देश है मेरा, देश है मेरा. धरती सुनहरी अंबर नीला हो, धरती सुनहरी अंबर नीला, हर मौसम रंगीला. ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा. बोले पपीहा कोयल गाए, बोले पपीहा कोयल गाए, सावन घिर के आए. ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा. आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट हा साजरा होत आहे सर्व देशभर. त्याचप्रमाणे आमच्या अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे सुद्धा उत्साहाने आणि मनापासून श्रद्धेने साजरा केला जात आहे. कर्मचाऱ्यांची परेड झालेली आहे आणि राष्ट्रगीतासह झेंडावंदन सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित झालेला आहे. आणि जे कर्मचारी त्यांच्यासाठी बाहेर आमंत्रितांसाठी अल्पोपहाराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. बंद्यांसाठी आम्ही आज गोड म्हणून बुंदी आणि मसाले भात अशा प्रकारचं मिष्टान्न ठेवलेलं आहे. आपल्या अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या वतीने व आमच्या वतीने
अमरावतीकरांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. गेहूं के खेतों में कंघी जो करे हवाएं, रंग बिरंगी कितनी चुनरियां उड़ उड़ जाएं. पनघट पर पनहारन जब गगरी भरने आए, मधुर मधुर तानों में कहीं बंसी कोई बजाए. न सुन लो कदम कदम पे है मिल जानी, कदम कदम पे है मिल जानी कोई प्रेम कहानी. ऐसा देश है मेरा, हो ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा. इश्क दी लगे होए साईं मेरे आ जुगनी, मेरे आ जुगनी कहंदी है ओ नाम साईं दा लैंदी है. दिल कट ली ताई जिंद मेरी बाप के कंधे चढ़ के जहाँ बच्चे देखे मेले, मेलों में नट के तमाशे.
बोराळा तालुका अंजनगाव सुरजी येथे पिण्याच्या पाण्याकरता शहानूर धरणाच्या जलवाहिनीपासून पाईपलाईन टाकून गावाला पाणी पुरवण्याची नोटीस बजावून सुद्धा कारवाई न झाल्याने गावकरी दिनांक 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. बोराळा येथे गेल्या 10 वर्षापासून पिण्यासाठी पाणी नाही. वाटेल त्या जागेवरून गावकरी पाणी भरत असून आतापर्यंत पाणी समस्या सोडवत गेले. याबाबतची संबंधित महाराष्ट्र पाणी पुरवठा विभाग यांना निवेदन देऊन पाणी समस्या सांगितल्या व अनेक वेळा आंदोलने उपोषणे सुद्धा केलीत. मात्र महाराष्ट्र प्राधिकरण विभाग अंजनगाव यांनी लेखी खोटे आश्वासन देऊन समस्या निकाली काढल्या नाहीत. याबाबतची माहिती आमदार तसेच स्थानिक नेत्यांना सुद्धा देण्यात आली. यांच्याद्वारे समजूत काढून आंदोलन मागे घेतले गेले, परंतु अजूनही त्याची पूर्तता केली नाही. शहानूर धरणाचं पाणी पुरवण्याची महाराष्ट्र प्राधिकरण विभाग पाईपलाईन देण्याचं आश्वासन दिलं, मात्र 5 वर्षापासून अद्यापही पूर्ण न झाल्यानं पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गावातील नागरिक नदी नाल्याचं पाणी आणून पीत असल्यानं मोठ्या प्रमाणात आजाराचं प्रमाण वाढलंय असे आरोप करत गावात साथीचे आजार चालू असून याबाबत प्रशासनाला लेखी निवेदने देऊन सुद्धा समस्या न सुटल्यानं सर्व गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला बसले आहे. याबाबत अधिक माहिती दिली आहे प्रेमदास तायडे यांनी. अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुरजीपासून 6 किलोमीटर असलेले बोराळा हे 1800 लोकसंख्या वस्तीचं गाव आहे की ज्या गावापासून शहानूर धरणाची पाईपलाईन 15 वर्षापूर्वी गेली, परंतु बोराळ्या गावात अजूनही शहानूर धरणाच्या पाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. त्या धरणात भरपूर पाणीसाठा आहे. आमच्याच गावातून बोराळ्या येथून पाईपलाईन गेल्यावर सुद्धा आमच्या गावाला पाणी मिळत नाही. त्यामुळे आमच्या गावाची परिस्थिती आज पाण्यापासून खूप हालाकीची आहे. लहान मुलं, स्त्रिया आणि म्हातारे प्रौढ मंडळी हे पाण्यासाठी तत्काळच आहेत. या अगोदर आम्ही 2 वेळा उपोषण आंदोलनं केलेत, परंतु शासनाने मला फक्त कागदावर लिहून दिले की आपल्या गावात एका वर्षात पाईपलाईन होईल, परंतु आज 10 वर्ष झाले पण आमच्या गावात पाणी नाही. तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र. मराठी बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती? अहो हो, कोण आहे ती? गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी? म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी. आनंद एका स्त्रीचा. अगं बाई, गृहलक्ष्मी. विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी. GTPL सेट टॉप बॉक्स मध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्स मध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता. पाहत रहा गृहलक्ष्मी. विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. नमस्कार. विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. वळूयात उर्वरित बातम्यांकडे.
वळूयात पुढच्या बातमीकडे. स्वर्गीय धीरज जयस्वाल यांच्या संकल्पनेतून साकारलेली तिरंगा रॅलीचं आयोजन सहकाऱ्यांद्वारे आयोजित करण्यात आलं. या रॅलीत मोठ्या संख्येनं युवकांनी सहभाग नोंदवलाय. देश मेरे मेरी जान है तू. देश मेरे मेरी जान है तू. देश मेरे मेरी शान है तू. देश मेरे मेरी शान है तू. मिटाने से नहीं मिटते, डराने से नहीं डरते, वतन के नाम पे हम सर कटाने से नहीं डरते, मिटाने से नहीं मिटते. देश मेरे मेरी जान है तू. देश मेरे मेरी जान है तू. देश मेरे मेरी शान है तू. देश मेरे मेरी शान है तू. हजारों ख्वाब रोशन गए सुलगती सी निगाहों में, सुलगती सी निगाहों में. कफन हम बांध के निकले हैं आजादी की राहों में. कफन हम बांध के निकले हैं आजादी की राहों में. निशाने में जो रहते हैं, निशाने से नहीं डरते. देश मेरे मेरी जान है तू. देश मेरे मेरी शान है तू. देश मेरे मेरी शान है तू. मिटाने से नहीं मिटते, डराने से नहीं डरते, वतन के नाम पे वतन के नाम पे हम सर कटाने से नहीं डरते. देश मेरे मेरी जान है तू. देश मेरे मेरी जान है तू. देश मेरे मेरी शान है तू. देश मेरे मेरी शान है तू. देश मेरे मेरी जान है तू. देश मेरे मेरी जान है तू. वळूयात पुढच्या बातमीकडे. तहसील कार्यालय चांदूर बाजार येथे ध्वजारोहणानंतर कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम करण्यात आला. दरम्यान तालुका कृषी अधिकारी कर्मचारी वृंद उपस्थित होता. चांदूर बाजार तहसील कार्यालय येथे ध्वजारोहणापश्चात तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. कृषी मंडळ अधिकारी घोरमाडे, कृषी सहाय्यक जांभे, कृषी पर्यवेक्षक संगेकर यांच्या निरोप समारंभास तालुका कृषी अधिकारी वानखडे, पंचायत समिती बीडीओ, नगरसेवक सचिन खुडे प्रामुख्याने उपस्थित होते. नियाज मिर्झा, नियाजभाई, मुझफ्फर हुसैन, पवार माकोडे, शिशिर माकोडे, राजा देशमुख, मंडळ कृषी अधिकारी ढोके तसेच वाघमारे, गजानन मोहोड, विजय चोरे, संदीप औतकर, ललित कोठाळे, सचिन महल्ले यांच्यासह सर्व कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होता. वळूयात पुढच्या बातमीकडे. शहरातील सर्वात मोठा प्रभाग क्रमांक 13 आंबापेठ गोरक्षणचे विद्यमान नगरसेवक अजय सारस्कर यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन दिनांक 15 ऑगस्टच्या सायंकाळी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलंय. प्रभागात 4चा प्रभाग झाल्यामुळं लोकांच्या कामाच्या अडचणी न व्हाव यामुळं आपण या प्रभागातील नागरिकांच्या सोयीच्या अनुषंगाने आपण हे कार्यालय उघडलेलं आहे.
आज 15 ऑगस्टचा चांगला दिवस होता, गोकुळ जन्माष्टमीचा चांगला दिवस होता. त्यानिमित्तानं प्रभागाच्या नागरिकांना सर्वप्रथम माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांच्या गैरसोयी टाळण्यासाठी मी कार्यालय उघडलेलं आहे. यानंतर मी माझ्या प्रभागाच्या नागरिकांसाठी याचा आता वेळ ठरवून देणार आहे. आणि नेहमी नेते लोक तर येतातच आहे, पण प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व लहान मुली हा एक नवीन उद्देश घेऊन मी त्या कार्यालयाचं उद्घाटन ठरवलं होतं. त्याचप्रमाणे आज ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलींच्या हस्ते आम्ही कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे. पुढं प्रभागात नागरिकांच्या गैरसोयी टाळण्यात येईल आणि माझ्याकडून जे प्रामाणिकपणे मला नगरसेवक या प्रभागातून निवडून दिलं, पण प्रामाणिकपणे मी पूर्णपणे काम करेल आणि सर्वांची गैरसोय टाळेल. आणि एकदा पुन्हा मी शुभेच्छा देतो. एवढंच माझं बोलून मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुमच्या प्रभागातील समस्या किंवा तुमची अधिक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता आहे VCN न्यूज कार्यालय, रायली प्लॉट, सतीधाम मार्केट रोड, अमरावती. किंवा तुम्ही आमच्याशी थेट संपर्क करू शकता स्क्रीनवर दिलेल्या या नंबर्सद्वारे. अचूक, बिंदास, बेधडक बातम्यांसाठी बघत रहा VCN न्यूज. नमस्कार.